नंतर साताऱ्याला सुद्धा ड्रग्सचा विळखा पडलाय का असं विचारण्याची वेळ खरं तर आलेली आहे। कारण साताऱ्यातल्या सावरी गावामध्ये तब्बल 145 कोटी रुपयांचा ड्रग्स साठा जप्त करत पोलिसांनी कारवाई केलेली आहे। आणि या प्रकरणाचा तपास सुरू असताना आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। ते सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावावरती त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। त्यामुळे या प्रकरणामध्ये आता राजकीय वर्तुळात आणखीन चर्चा सुरू झाल्यात। सातारा जिल्ह्यात नुकत्याच उघडकीस आलेल्या ड्रग्ज निर्मिती प्रकरणानं राज्यात खळबळ उडाली आहे। सावरी गावातल्या शेडवर मुंबई पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 45 किलो ड्रग्सचा साठा सापडला होता। त्याची किंमत तब्बल 145 कोटी रुपये इतकी आहे। या प्रकरणी आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केलाय। ड्रग्स कारखान्यावर काम करत असलेल्या तिघांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ प्रकाश शिंदे यांच्या जावळी तालुक्यातील हॉटेलमधून जेवण जात होतं। साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी ही माहिती लपवली असाही आरोप अंधारेंनी केलाय। इतकंच नाही तर एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली आहे। आता पोलीस रेकॉर्ड आणि बातम्या आणि काल हर्षवर्धनजी बोलले त्याच्यानुसार या 3 लोकांना जेवण कुठून जात होतं, तर या 3 लोकांना जेवण या हॉटेलमधून जात होतं। जे हॉटेल प्रकाश शिंदे यांचं, जे हॉटेल रणजित शिंदेने चालवायला घेतलं, जे हॉटेल रणजित शिंदे हा दरेगावचा सरपंच आणि युवा सेनेचा तालुका प्रमुख। आता प्रश्न असा निर्माण होते की असं पंचतारांकित रिसॉर्ट तयार होत आहे आणि अशा रिसॉर्ट मधलं जेवण 3 कामगारांना परवडलं कसं काय? नाही, मला काय म्हणायचंय, जर डीसीएमचे भाऊ चालवतात की नाही चालवतात ते पोलिसांनी ठरवावं, पण या गोष्टीची एफआयआर पब्लिक का केली नाही? तुषार दोशींनी प्रकाश शिंदे हा माणूस कोण आहे या व्यक्तीची ओळख का लपवून ठेवली? ज्यांना महाराष्ट्राच्या भविष्याची चाड असेल, ज्यांना महाराष्ट्रातल्या पोरांचं एक निरोगी आयुष्याची चाड असेल, असे किती आमदार आणि किती खासदार ठामपणे या राजीनाम्याची मागणी करतात? किती जणांच्या पाठीला कणा आहे, स्पाईन आहे, जे राजीनामा मागणी करू शकतात? दरम्यान एनडीटीव्ही मराठीची टीम सावरी गावात ज्या ठिकाणी ड्रग्सचा कारखाना सुरू होता तिथं दाखल झाली। आढावा घेणं सुरू असतानाच पोलिसांची गाडी तिथं दाखल झाली। आमच्या प्रतिनिधींनी पोलिसांना काही प्रश्न विचारले। त्या प्रश्नांवर गोलमोल उत्तरं देत पोलिसांनी अधिक माहिती देणं टाळलंय। आपण पाहतोय की सातारा पोलिसांची एक टीम ही या ठिकाणी पोहोचलेली आहे। ते या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्याकडून या ठिकाणी पुन्हा चौकशी सुरू असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। आता आपण पाहतोय की या जी पहिली गाडी आहे MH11DU 2427 या गाडीमधून सध्या आता या जागेचे मालक जे सिंदकर आहेत, गोविंद सिंदकर, ते आणि त्यांच्याबरोबर आणखी एक जणाला या गाडीमध्ये बसवलेला आहे। आणि तो आरोपी सापडलाय का? तुमच्याकडे काय माहिती आहे का? आरोपी कोण आहे आता ते आमच्याकडे तपासले, आम्ही काय सांगणार तुम्हाला? बरं, जो डांगे म्हणून आहे, ओंकार डांगे, तो सापडलाय का? काय माहिती आहे का सर? तपास आमच्याकडे नाही, आम्ही काय सांगणार ना? नाही, पण प्राथमिक आता काय मी आलाय म्हणजे तुम्हाला काहीतरी माहिती असणार ना सर? स्पॉटला व्हिजिट द्यायला आलो, तुम्ही बघायला आलो सर काय? दरम्यान सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांनंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे। प्रकाश शिंदे यांनी ती जागा भाड्यानं दिली होती, भाडेकरूनं त्या जागेवर काय केलं त्यावर काय लक्ष ठेवणार असं सरनाईक म्हणाले। ते आता असं काही नाही आहे, उगाच कुणीतरी विरोधक कुठल्या तरी छोट्याच्या गोष्टीचं मोठं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतायत। प्रकाश शिंदे हे त्या म्हणजे ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवक आणि त्यांचं ते गाव बाजूला असल्याकारणाने त्यांची ती जागा त्यांनी घेतली होती। परंतु ज्या काही लॉजिंग बोर्डिंगची ती जागा आहे, ती जी बांधली होती ती ऑलरेडी त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून एकाला भाड्यानं दिलेली आहे। आता भाडे करू काय करतो ही प्रत्येक गोष्ट काय मालकाच्या लक्षात नसते। त्यामुळे उगाच काहीतरी शिंदे साहेबांचा भाऊ आहे आणि हे आहे म्हणून अशा पद्धतीने जर का बावडे कोणी उचलत असतील तर ते योग्य नाही। दरम्यान सातारा ड्रग्स प्रकरण इतर प्रकरणांप्रमाणेच भासत होतं। त्यावर पोलीस काय ती कारवाई करतील असं मानलं जात असतानाच त्यात राजकीय आरोपांना सुरुवात झाली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करत ड्रग्स प्रकरणात सरकार बनवाबनवी करत असल्याचा आरोप केला।
तर सुषमा अंधारे यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या भावावरच गंभीर आरोप केले. त्यामुळे या प्रकरणात आता पोलीस कशी कारवाई करणार आणि एकनाथ शिंदे काही भूमिका मांडणार का हे पाहावं लागेल. राहुल तपासेसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, सातारा.